आढावा घेऊन इराणचे सर्वोच्च नेते मुस्तफा खामेनींनी मोठं वक्तव्य केलंय। होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहणार असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलंय। त्याबरोबरच शत्रूचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी सर्व जनतेनं एकजुटीनं उभं राहण्यासाठी आवाहन केलंय। मिनाबमधील शाळेतील निष्पापांच्या बळींचा बदला घेतल्याशिवाय इराण राहणार नाही असा इशारा देखील खामेनींनी दिलाय। तर मुस्तफा यांनी इराणी लोकांना या वर्षीच्या कुद्स दिनाच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होऊन शत्रूला इराणची ताकद दाखवा असं आवाहन केलंय। आखातात सुरू असलेल्या युद्धाबाबत पंतप्रधान मोदींनी महत्त्वाचं भाष्य केलंय। युद्धामुळे संपूर्ण जगावरती संकट आहे, तरीही भारतावरती सर्व जगाच्या नजरा आहेत। त्यामुळे या कठीण काळामध्ये शांती आणि धैर्यानं आपल्याला परिस्थितीचा सामना करावा लागेल असं मोदींनी म्हटलंय। दिल्लीतील एका कार्यक्रमामध्ये मोदी बोलत होते। एलपीजीच्या पुरवठ्यावरती काही लोक गैरसमज पसरवत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। तर कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज असल्याचं मोदी म्हणाले। आजकल बहुत चर्चा एलपीजी को लेकर हो रही है। कुछ लोग हैं जो पैनिक क्रिएट करने का प्रयास कर रहे हैं। मैं इस समय उन पर राजनीतिक टिप्पणी नहीं करना चाहता, लेकिन इतना जरूर कहूंगा कि ऐसा करके वो जनता के समक्ष खुद को एक्सपोज हो ही रहे हैं, पूरे देश का भी बड़ा नुकसान कर रहे हैं। और हम अलग अलग स्तरों पर प्रयास कर रहे हैं। बीते दिनों दुनिया के कई देशों के शीर्ष नेताओं से मेरी इसको लेकर बातचीत हुई है। सप्लाई चेन में जो बाधाएं आई हैं, उससे हम कैसे पार पाएं, इसके लिए भी निरंतर प्रयास चल रहे हैं। इस युद्ध ने पूरे विश्व को बहुत बड़े ऊर्जा संकट में धकेल दिया है। साथियों, ऐसी विकट परिस्थितियों में बहुत अहम है कि एक देश के तौर पर हम इसका मुकाबला कैसे करते हैं। शांति के साथ, धैर्य के साथ हमें परिस्थितियों से निपटना होता है। जन विश्वास बढ़ाकर जनता को जागरूक करते हुए हमें चलना होता है, और इसमें हर किसी की भूमिका होती है। आखातात युद्ध सुरू असलं तरी आपल्या देशामध्ये इंधनाचा कोणताही तुटवडा नाही अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे। यासोबतच त्यांनी गॅसच्या बुकिंगबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। शहरामध्ये 2 सिलेंडरच्या बुकिंगमध्ये 25 दिवसांचा फरक असणार आहे आणि त्यामुळे एकदा सिलेंडर मिळाल्यानंतर पुढील सिलेंडर हा 25 दिवसांनी बुक करता येईल। त्याबरोबरच ग्रामीण भागामध्ये हाच कालावधी 45 दिवसांचा असेल असं पुरी म्हणाले। नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। Hence, in the last 5 days, LPG production has been increased by 28% through refinery directive, and further procurement is actually underway. Modi government's foremost priority is that the kitchen of India's 33 crore families, especially the poor and the underprivileged, do not face any shortage. Domestic supply is fully protected and the delivery cycle is unchanged. The standard time for booking to delivery for domestic LPG cylinders remains 2.5 days unchanged from pre-crisis norms. पुढील 2 दिवसांमध्ये विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही युद्धाचा फटका बसायला सुरुवात होणार आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडर हे मिळणं बंद झाल्यामुळे हळूहळू शहरातील हॉटेल बंद पडायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या भाविकांना खायला मिळणं हे देखील अवघड होणार आहे। गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये महिलांनी घरोघरी चुली पेटवल्याचे चित्र आहे। गॅस सिलेंडरची बचत व्हावी म्हणून महिलांनी चुलीवरती स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा कुठलाही तुटवडा नाहीये, मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद करण्यात आलाय। जे व्यावसायिक घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करतील त्यांच्यावरती कारवाईसाठी पथक देखील नेमण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे।
तर आतापर्यंत कारवाईमध्ये परभणी शहरामधून 11 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आलेत. गॅस दरवाढ आणि गॅसच्या कथित कृत्रिम तुटवड्याविरोधामध्ये वर्ध्यात काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसच्या वतीनं शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रतिकात्मक चूल पेटवत केंद्र सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली. सरकारनं गॅस दरवाढ तात्काळ मागे घेऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. गॅस सिलेंडर विना अनेक हॉटेल व्यावसायिकांना त्यांचं हॉटेल हे सुरू ठेवण्यामध्ये अडचणी येत आहेत. काहींवरती आपल्या हॉटेलला टाळं लावण्याची तर काहींना आपल्या मेनू कार्डमध्ये कात्री लावण्याची वेळ आली आहे. मात्र काही हॉटेल अशीही आहेत की ज्यांनी यातून देखील मार्ग काढत इंडक्शन शेगड्यांचा वापर करून अल्पावधीमध्येच आपल्या स्वयंपाकघराचा कायापालट केलाय. मालवणी जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या माझघर हॉटेलनं देखील इंडक्शन गॅस शेगडी वापरण्यास सुरुवात केली आहे. आखातातील युद्धामुळे आपल्या देशामध्ये व्यावसायिक गॅसचा पुरवठा खंडित झालाय आणि त्यामुळे याचे थेट परिणाम आता दिसू लागलेले आहेत. शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखत राहणाऱ्या पुण्यामध्ये सध्या विद्यार्थ्यांच्या जेवणावरती परिणाम होतोय. मेसमध्ये मिळणाऱ्या ताटातील चपात्यांची संख्या ही कमी करण्यात आलेली असून भात वाढवून दिला जातोय. यापूर्वी विद्यार्थिनींना 4 चपात्या दिल्या जात होत्या, मात्र आता केवळ 1 चपातीवरती भागवावं लागत असल्याची परिस्थिती ही सध्या ओढवलेली आहे. सरकारनं याकडे तातडीनं लक्ष देत किमान कॉलेजमधील मेससाठी तरी एलपीजी सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येते. सरकारला कळकळीची विनंती आहे की ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्यामध्ये आमची ही जी सेवा आहे मेसची मुलींच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यामध्ये लक्ष घातलं तर मुलींना मेसच्या सिलेंडरचं म्हणजे जे व्यापारी सिलेंडर आहे ते सिलेंडर उपलब्ध करून दिलं तर आम्ही सरकारच्या बाबतीमध्ये उपकृत राहू आणि सरकारने याचा अगदी कडक दखल घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पुण्यात विद्यार्थ्यांच्या ताटातले पदार्थ कमी झालेले असताना आता ठाण्यामध्ये खासगी कंपनीच्या कॅन्टीनमध्येही तसंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय. व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवड्यामुळे आता कंपनीच्या कॅन्टीनमध्ये मिळणारं जेवण आणि नाश्ता हा बंद होणार आहे. ठाण्यातील पाहुणचार फूड्स अँड हॉस्पिटॅलिटी कंपनीकडून गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे आजपासून जेवणाचा पुरवठा कमी करण्यात आलाय. तसं मेल कंपन्यांना पाठवण्यात आलाय आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता घरामधून स्वतःचा डबा आणावा लागणार आहे. मोठमोठ्या IT कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील आता स्वतःचा डबा हा स्वतःच घेऊन जावा लागणार आहे. कारण की या कंपन्यांच्या कॅन्टीनमध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता देखील मिळत होता. आता मात्र हे जे जेवण मिळायचं ते देखील बंद होणार आहे. कारण की हे जेवण तयार करणाऱ्या ज्या व्यावसायिक कॅटरिंगच्या कंपन्या आहेत त्यांनाच गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नाहीये. आपण सध्या पाहुणचार फूड्स अँड हॉस्पिटॅलिटी या कंपनीच्या किचनमध्ये आहोत आणि या किचनमध्ये सध्या तरी जेवण बनताना आपल्याला दिसून येतं आहे. पण हे जेवण किती दिवस बनेल याची शाश्वती नाही आहे. काय सांगाल, तुमचं हे किचन आता तरी सुरू आहे पण किती दिवस सुरू राहील याची तुम्ही गॅरंटी देऊ शकता का? पूर्वी जे आम्ही 4,500-5,000 लोकांचं जेवण बनवायचो आणि गॅस पुरवठा जो पहिले 3 सिलेंडर आम्हाला लागायचे, आज ते 1 सिलेंडरवरती आलं आहे आणि त्याची उद्या भेटेल की नाही याची सुद्धा शाश्वती नाहीत. त्यामुळे कंपनीलाही तसं आम्ही कळवलेलं आहे की तेवढं जेवणाचा पुरवठा आमच्याकडून होऊ शकत नाही. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे. अमेरिका-इराण युद्धामुळे गॅस टंचाईचा फटका सर्वसामान्यांना अल्प दरात जेवण मिळणाऱ्या शिवभूषण थाळी केंद्राला देखील बसलेला आहे. जालन्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प झालाय आणि त्यामुळे शिवभूषण थाळी केंद्रामध्ये आजचा दिवस पुरेल इतकाच गॅस हा उपलब्ध आहे आणि त्यामुळे नाईलाजानं शिवभूषण थाळी केंद्र हे बंद करण्याची वेळ चालकांवरती येणार आहे. दरम्यान आजच गॅस संपेल या धास्तीनं थाळीमधील पदार्थ देखील कमी करण्याची वेळ या केंद्र चालकांवरती आलेली आहे. बीडच्या ग्रामीण भागातील गेवराईमध्ये गॅस सिलेंडरच्या नागरिकांची धावपळ होताना पाहायला मिळतेय. ऑटो रिक्षा, स्कूटी, बाईक मिळेल त्या वाहनावरती 1 सिलेंडर उपलब्ध व्हावा यासाठी नागरिकांची पळापळ दिसून आली आहे. ग्राहकांना 30 दिवसांच्या कालावधीमध्ये 1 सिलेंडर उपलब्ध होणार आहे. याबरोबरच ज्या ग्राहकांनी KYC सह इतर प्रक्रियाही पूर्ण केलेली नाही त्यांना सिलेंडर मिळणार नसल्यानं ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी देखील ग्राहकांची गर्दी पाहायला मिळतेय. आखाती देशातील युद्धाचा फटका मुंबई आणि महाराष्ट्राला बसत असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. गेल्या 13 दिवसांमध्ये राज्यातील गॅस सिलेंडरचे दर हे वाढल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. जेवण मिळत नसल्यामुळे लहान मुलं उपाशी घरी जात असल्याचा दावा काँग्रेसनं केलाय. पंतप्रधान मोदी अमेरिकेसमोर झुकल्याचा आरोप देखील काँग्रेसनं केलाय.
देशातील गॅस तुटवड्याची परिस्थिती कधी सुधारणार असा सवाल देखील काँग्रेसनं उपस्थित केलाय. पुढील काही दिवसांमध्ये देशाची परिस्थिती सुधारली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिलेला आहे. मालेगाव शहरामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा होईल या भीतीनं मालेगावमधील लोकही घाबरलेली आहेत आणि त्यामुळे मालेगावमध्ये दुसऱ्या दिवशी देखील गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गॅस एजन्सी समोर लांबच लांब रांगा दिसून आल्या. दरम्यान महसूल प्रशासनानं परिस्थितीची दखल घेत थेट गॅस एजन्सीकडे धाव घेतलेली आहे. तहसीलदारांनी गर्दी होत असलेल्या गॅस एजन्सींना भेट देत वितरणाचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्यात. सर्वांना सिलेंडर मिळणार, घाबरू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. अजित पवारांच्या पावलावरती पाऊल ठेवत सुनेत्रा पवार आज सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जनता दरबार घेणार आहेत. त्यांचं निवासस्थान असलेल्या सहयोग निवासस्थानी सुनेत्रा पवार जनता दरबार घेणार आहेत. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. काल झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. मागील आठवड्यामध्येच अध्यक्षपदाची निवड होणार होती, मात्र निवडणूक निर्णय अधिकारी हे आजारी असल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आलेली होती. दिवंगत नेते अजित पवार यांच्या जागी सुनेत्रा पवार यांची ब वर्ग गटामधून संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विमानातील फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा मृत्यू झाला होता आणि त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 5 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी 5 लाखांचा धनादेश तिच्या कुटुंबियांना सुपूर्द केलाय. दिल्लीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी काही मुद्दे राहुल गांधींसमोर उपस्थित केले. जवळपास अर्धा तास दोघांमध्ये बैठक झाली. यावेळी महाराष्ट्र अजित पवारांच्या प्रकरणासंदर्भामध्ये एफआयआर दाखल केला जात नाही यावरती राहुल गांधींनी आश्चर्य देखील व्यक्त केलं आहे. दरम्यान काँग्रेस पक्षाकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन राहुल गांधींनी आपल्याला दिलं असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्यांनी मला शब्द दिलाय की काँग्रेस पक्षाकडनं व त्यांच्याकडनं जी काय ताकद लागेल, मदत लागेल, ती पूर्णपणे मदत आम्ही त्या ठिकाणी करू. पुढच्या 2 दिवसामध्ये त्यांनी एक शब्द मला तिथं दिलाय, पण 2 दिवसानंतर या बाबतीतली माहिती मी आपल्याला व आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत नक्कीच त्या ठिकाणी देईल. अतिशय महत्त्वाची मदत ही राहुल गांधीजींकडनं या विषयाच्या बाबतीत होईल असं आम्हाला वाटतं आणि मग ती 2 दिवसानंतर ती काय गोष्ट होती, कशी मदत झाली, ही नक्कीच आपल्या सर्वांना मी सांगेन. दरम्यान आपण सीबीआय, डीजीसीए त्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली, मात्र आपण विरोधी पक्षामध्ये असल्यामुळे त्यांच्याकडे वेळ नसेल असं वक्तव्य आमदार रोहित पवारांनी केलंय. मी सीबीआयला वेळ मागितलेली आहे, डीजीसीएला वेळ मागितलेली आहे, अमित शहा साहेबांना वेळ मागितलेली आहे, पण मी विरोधातला एक आमदार असल्यामुळे कदाचित ती वेळ त्या ठिकाणी मला मिळालेली नाही. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना मी भेटलो, अनेक लोकांना भेटून सुद्धा तिथं साधी एफआयआर केली जात नाही. केंद्रात येऊन इथं असणाऱ्या लोकांना भेटण्याचं कारण एव्हिएशन मंत्रालय हे केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारं मंत्रालय, सीबीआय विभाग हा सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतो. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीनंतर रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवारांनी राज्य सरकारनं अजूनही दिल्लीच्या सीबीआयकडे प्रस्ताव पाठवला नसल्याचं वक्तव्य केलंय. त्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द देऊन देखील अजूनपर्यंत प्रस्ताव पाठवला नाही, म्हणजे अजित पवारांना न्याय देण्यासाठी सरकार किती प्रयत्नशील आहे हे दिसून येत आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय. आम्हाला जे कळालेलं आहे, अजूनपर्यंत महाराष्ट्राकडनं तो प्रस्ताव हा दिल्लीला सीबीआयकडे पाठवलेला नाही. आम्हाला खरं तर आश्चर्य वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की सीबीआयकडे आम्ही प्रस्ताव पाठवू, पण तो अजूनपर्यंत पाठवलेला नाही. व त्याच्याच बाबतीत आम्हाला असं कळालं होतं की प्रस्ताव पाठवण्यासाठी अजितदादांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांनी त्या ठिकाणी विनंती केली होती आणि 2 दिवसापूर्वी स्मरणपत्र सुद्धा तिथं दिलेलं आहे. म्हणजे पहिलं पत्र देऊन सुद्धा आणि स्मरणपत्र देऊन सुद्धा साधा तो प्रस्ताव जर दिल्लीला येत नसेल, त्याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या की सत्तेत असणारे लोक अजितदादांना न्याय देण्यासाठी काय प्रमाणात त्या ठिकाणी ताकद तिथं दाखवत आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत स्वीकृत नगरसेवक पदासंदर्भामध्ये राज्य सरकारनं मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली आहे. त्यानंतर आता याच संदर्भातलं विधेयक हे विधिमंडळामध्ये मांडलं जाणार आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे विधेयक मांडतील. त्यानंतर त्यावरती चर्चा पार पडेल. दरम्यान जिल्हा परिषदेमध्ये सदस्य संख्येच्या 10% तर पंचायत समितीमध्ये सदस्य संख्येमागे 20% सदस्य निवडता येणार आहेत. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची आज निवड केली जाणार आहे. धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये भाजप 19 सदस्यांसह सर्वात मोठा पक्ष ठरलाय. त्या पाठोपाठ शिवसेनेचे 15 जिल्हा परिषद सदस्य आहेत. भाजपकडून राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचं नाव हे अध्यक्षपदासाठी आघाडीवरती आहे. तर शिवसेनेकडून उषा गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे. आमदार तानाजी सावंत यांनी अर्चना पाटील यांच्या नावाला विरोध केलेला आहे आणि अशामध्येच अर्चना पाटील अध्यक्ष झाल्यास त्या धाराशिव जिल्हा परिषदेच्या पहिल्या भाजपच्या जिल्हाध्यक्ष ठरणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या कुलताबाद पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर भाजप आमदार प्रशांत बंब आणि राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांच्यातील वाद शिगेला पोहोचलाय. भाजप आमदार प्रशांत बंब यांनी राष्ट्रवादीला बाजूला ठेवून ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करून खुलताबाद पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन केल्याचं राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी म्हटलंय. तर युती धर्म न पाळल्यामुळे या सगळ्या संबंधीची तक्रार आपण भाजप पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर भाजपला याचं उत्तर मिळेल आणि हातामध्ये बांगड्या घातलेल्या नाहीत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. यावरती आमदार प्रशांत बंब यांनी सतीश चव्हाण यांनी महिलांचा अपमान केलाय, त्यांनी माफी मागावी असं देखील म्हटलंय. तर सतीश चव्हाण नेमक्या कोणत्या राष्ट्रवादीमध्ये आहेत हेच माहिती नव्हतं अशी अजब प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपनं सत्ता स्थापन केल्यानंतर विजयाचा जल्लोष केलेला आहे. यावेळी तिरंगा ध्वज स्तंभाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजप पक्षाचा झेंडा लावल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी एक्स पोस्टद्वारे केलाय. अशा प्रकारे तिरंग्याच्या ध्वजस्तंभाला भाजपचा झेंडा लावून तिरंग्याचा आणि ध्वजस्तंभाचा अपमान केलाय असं दानवेंनी म्हटलंय. तर ही भाजपची देशभक्ती आहे का असा सवाल देखील त्यांनी केलाय. आणि यावरती त्या ठिकाणचे स्थानिक आमदार प्रशांत बंब यांनी सामनाच्या पत्रकारांना फोटोसाठी तिरंगा ध्वज स्तंभाच्या खाली भाजपचा झेंडा काठीनं लावल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची.